नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कला ही रूममध्ये जेव्हा येते आणि व्यवस्थित आता ती अद्वैतला सांगत असते की हे बघ, ही अशी घडी घालायची आणि व्यवस्थित ठेवायची. तर अद्वैत म्हणतो की हो हो कळलंय मला. त्यावर आता कला म्हणते की चांदेकर, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जरी मला तुझं कपाट दिले असले परंतु जरी तुझा एकही कपडा माझ्या कपाटात आला तेव्हा तू बघच मग. तर आता अद्वैत म्हणतो की हो हो कळले कळले. तेव्हा कला त्याला विचारते की अरे तुझ्या व्यवस्थितपणाला काय झाले. तेव्हा आता अद्वैत थोडासा चिडतो आणि बास कर, हे बघ तू आणखीन मला अगदी त्रास देण्याचा प्रयत्न करू नकोस. एकतर मी तुझ्यासाठी एवढं सगळं काही केले असं त्याला म्हणायचे असते, परंतु तो केले हा शब्द न म्हणता म्हणतो की बरं तू बास झाले आता. बघ मी तुला काही बोलत नाही, तुला जे करायचं आहे ते तू कर. तुझ्या मनाने सर्व काही कपडे तू व्यवस्थित लावून ठेव आणि त्यानंतर जर मला वेळ मिळाला तर मला हवं तसं मी करतो आणि मी तुझ्यासमोर हात जोडतो. आता मी फोकस नाही करू शकत. हे बघ मी खरंच खूप टेन्शनमध्ये आहे आणि तू जास्त मला आणखीन इरिटेटेड करण्याचा प्रयत्न करू नकोस. असे बोलून आता अद्वैत बाहेर निघून जातो. त्याला म्हणते की बरं ठीक आहे जा, आणि दरवाजा ती लावून घेते. आता आपल्या रूमकडे बघत असते आणि आता आपल्या रूमकडे बघता बघता तिला आता जो काही तो बोर्ड आहे तर तो बोर्ड आठवतो, कारण त्यासमोर समानता हा बोर्ड फक्त अद्वैतने तिथे ठेवलेला असतो. आता रूममध्ये ती इतकी खुश असते आणि तिला अद्वैत सोबतचे या रूममधील प्रत्येक क्षण आठवतात. जेव्हा आता अद्वैतला लुंगी वगैरे काही नेसता येत नाही तेव्हा स्वतः तिने नेसवलेली असते. आणि जेव्हा आता अद्वैत आरशासमोर तयार होत असतो तर कला त्याच्यासमोर येते आणि म्हणते की नाही अगोदर मी तयार होणार. तर अद्वैत तिला म्हणत असतो की नाही तू बाजूला हो. कला ऐकायला तयार नसते. कला म्हणलेली असते की हे बघ अगोदर मी आरशासमोर आले ना मग अगोदर मीच तयार होणार, हा आरसा माझा आहे. असे बोलून आता कलाला सगळं काही आरशासमोर उभी राहिल्यानंतर सर्व काही क्षण आठवतात. मात्र अद्वैतने तिला कमरेला धरून अगदी आपल्या धक्का दिलेला असतो. तेव्हा मात्र आता कला ही ते सर्व तिला आठवून तिला खूप हसू येते आणि तेव्हा ती समोर जो काही अद्वैतचा कुर्ता आहे तर तो तेथे बेडवर ठेवते. त्याच्याकडे बघत आता मनात विचार करत म्हणते की खरंच माझ्या आणि चांदेकरच्या खरंच खूप किती छान असे आठवणी आहेत. असं प्रत्येक एक आठवणी या खोलीमध्ये आहेत. आमची भांडणं, चांगला संवाद सगळं काही ह्या खोलीतच घडलेलं आहे. त्यामुळे खरंच ही खोली माझ्या आणि चांदेकरच्या आयुष्याचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. माझं चांदेकरवरचं प्रेम, आमचा संसार कोणी कितीही तोडण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा तो नाही तुटणार, तो कायम आमचा असणारच. त्यामुळे मी चांदेकरची एक बायको म्हणून कायम आयुष्यभर त्याची साथ देत राहील आणि चांदेकरची एक आदर्श सून सुद्धा मी होऊन दाखवेलच. आणि चांदेकर म्हणजे अद्वैतची बायको. आता ही जे काही चॅलेंज आहे तर ते मी अगदी पूर्ण करून दाखवेल. फक्त आजपर्यंत माझी इतकी अपेक्षा होती की या घरामध्ये सगळ्यांनी मला मानाने वागावे म्हणून. आता तो मान मला मिळतोय, परंतु तरी सुद्धा काही झाले तरी शेवटी मी तो मान मला मिळवूनच राहणार. त्यानंतर आता कला ही खूप खुश होते. तर इकडे मात्र संगीता इतकी खुश झालेली असते. आपल्या कलाचा संसार रेघारूपी लागला म्हणून तिला आनंदही आनंद झालेला असतो. तेव्हा आता इकडे तिकडे मस्त ती अगदी उड्या मारत आणि अगदी हात वगैरे असा फिरवत ती आता पोटात माझ्या आनंद माईना हे गाणं गुणगुणत असते. तेव्हा मात्र आता काजल हे सर्व बघते आणि कानं ऐकून म्हणते की काय खरे बाई, अहो नेमकं काय झाले आणि इतकी गाणी गुणगुणता नक्की काहीतरी झाले असेल आणि इतकं खुश तुम्ही का दिसतात. तेव्हा आता संगीता काजल जवळ येते आणि म्हणते की अगं काजू, हे बघा काजूबाई, अहो एखादी आई जेव्हा इतकी खुश असते तेव्हा ती काय करते बरं. आणि हे बघ आपण साधी सुद्धा माणसं आहोत, आपल्याला जर जास्त आनंद झाला तर तेव्हा आपण काय करतो बरं, आपण देवासमोर साखर वगैरे ठेवतो की नाही आणि घरामध्ये गोड आणि थोडं असं जेवण तयार करतो. परंतु एखादं गाणं असं गुणगुणत असतो तेव्हा आता तो आनंद साजरा करण्यासाठी आपल्या हातात दुसरं काय असतो, हे सगळं काही आपण करतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घे की आज मी इतकी खुश आहे, इतकी खुश आहे. तेव्हा आता काजल म्हणते की अहो खरे बाई परंतु नक्की तुम्हाला काय झालं, काय आहे तो आनंद इतका. तेव्हा आता संगीता म्हणते की अगं तुझी कलाताई, माझी कला, तिला चांदेकरांनी घरामध्ये घेतले आणि ती आता घरामध्ये बंगल्यात राहायला लागली. आणि हे ऐकून काजल तर खुश होते. तर संगीता म्हणते की थांब मी देवासमोर साखर ठेवून येते. परंतु काजल आता संगीताच्या हाताला धरते आणि खरे बाई अहो जरा इकडे या असं म्हणते. अहो खरे बाई तुम्हाला माहिती आहे का आपको एक चीज का अंदाजा आए का.
तेव्हा आता लगेच संगीता विचारते की कुठल्या. तेव्हा काजल म्हणते की हे बघा, आयडीने कोणतीही गोष्ट ठरवली असेल म्हणजे ती गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय तर ती घरामध्ये नाही जाऊ शकत. म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो. तेव्हा संगीता म्हणते की म्हणजे काय, म्हणजे असे की जे काही कला ठरवते शेवटी तेच होत असते. म्हणजे नक्की माझ्या कलाला मानाने त्या लोकांनी घरात घेतले तर. तेव्हा आता संगीता आणखीनच खुश होते. संगीता म्हणते की थांब, मी आणखीन एक अगरबत्ती देवासमोर लावते. धावतच ती आता देवरूम मध्ये जाते. एवढ्यात आता दिनकरला खूप त्रास होत असतो आणि दिनकरला त्रास होत असताना मात्र लगेच आता एक जे त्यांचे मित्र आहे तर ते वहिनी करत दिनकरला तेथे घेऊन येतात आणि बघा ना हो यांना काय होते. तेव्हा मात्र आता संगीता आणि काजल खूपच घाबरतात. आता दिनकरच्या हाताला धरून ते त्यांना खाली बसवतात. संगीता विचारते की अहो तुम्हाला काय होते आणि काजल विचारते की बाबा अहो तुम्हाला काय होते. तेव्हा मात्र आता जे काही त्यांचे मित्र आहे तर ते काका म्हणतात की अहो त्यांच्या डोळ्याला पाण्याची धार लागलेली आहे आणि थांबता थांबेना काहीतरी बहुतेक मिरची वगैरे गेली असणार. तेव्हा लगेच संगीता म्हणते की थांबा मी पाणी घेऊन येते. म्हणून ती एका प्लेटमध्ये पाणी घेऊन येते. दिनकर त्यामध्ये आपले डोळे ओले करतो, त्यामध्ये बुडवतो. तेव्हा काजल विचारते की बरं वाटतं का. संगीता आता विचार करते की ड्रॉप वगैरे कुठे आहे, थांबा मी तुमचे ड्रॉप वगैरे घेऊन येते. संगीताला ड्रॉप काही सापडत नसतात. ती आता काजलला विचारते की अगं तू ड्रॉप कुठे ठेवलेले आहेत. तेव्हा आता काजल म्हणते की आई तिकडे आहे, घे बघ लवकर. तेव्हा आता संगीता ड्रॉप घेऊन येते आणि म्हणते की डॉक्टरनी तुम्हाला ड्रॉप म्हणजे घालायला सांगितले होते. तेव्हा लगेच आता दिनकर आपले डोळे पुसत म्हणतो की अगं ते फक्त एका महिन्यासाठी दिले होते आणि ते आता संपलेत. एका महिन्यानंतर त्यांनी चेकिंग साठी बोलावले होते परंतु आपण चेकिंग साठी नाही गेलो. तेव्हा आता संगीताला स्वतःचाच राग येतो आणि संगीता आता स्वतःला म्हणते की हे बघा, मी तर माझ्या कलाला सांगत असते की अगं नवऱ्याकडे लक्ष देत जा, परंतु मी स्वतः काय केलंस, मी तर आता यांच्याकडे लक्ष दिले नाही म्हणून आज यांना हा इतका त्रास झाला. संगीता काजलकडे काही पैसे देते आणि म्हणते की जा लवकर हा ड्रॉप घेऊन ये. तेव्हा लगेच आता ते काका म्हणतात की थांबा वहिनी, ड्रॉप मी घेऊन येतो. म्हणून ते काका काजलकडून पैसे घेतात आणि काजल त्यांना थँक्यू काका असं म्हणते. काजल आता दिनकरला विचारते की बाबा हो आता बरं वाटतं का. दिनकरचे आता हाल होतच असतात. त्यानंतर मात्र आता संगीताला सुद्धा ही खूप दिनकरची काळजी लागते. त्यानंतर आता इकडे चांदेकरांच्या घरामध्ये आपल्याला असं बघायला मिळते, कला आता त्या आद्वीच्या रूम मध्ये असते आणि खूप दिवसांनी आता ती या रूम मध्ये आलेली असते. म्हणून ती विचार करते की आता खूप दिवस झाले या रूम मध्ये मी नव्हते, मला झोप लागेल किंवा नाही लागायची काही माहिती. त्यावर आता लगेच अद्वैत येतो आणि अद्वैत कलाकडे बघतो आणि म्हणतो की हे तू काय करतेस. कारण कलाने तिची गादी खाली म्हणजे वगैरे अंथरलेली असते. तर अद्वैतला असे म्हणायचे असते की अगं तू येथे वरती झोप. परंतु कला म्हणते की अरे तू असं काय करतोस आणि तुला माहितीच आहे की मी कायम खालीच झोपत होते आणि तू आता नवीन असल्यासारखं काय मला असं ओरडतोस. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं मला तसे म्हणायचे नाही, एक काम कर तू वरती झोप असं मला म्हणायचं होते आणि मी झोपतो खाली. तेव्हा लगेच आता कला म्हणते की काय तुझ्या बाजूला. तेव्हा अद्वैत म्हणतो की वेड लागलं मला, अगं मला असं म्हणायचं होतं की तू वर झोप अग्नी, मी खाली झोपतो तुझ्या जागी. हा लगेच कलाला आता काहीतरी हे आश्चर्यच वाटतं. कला लगेच चांदेकरला म्हणते की जवळ ये बरं जरा आणि त्याच्या डोक्याला हात लावते आणि म्हणते की काय अरे तुला बरं वाटतं का नाही, काहीतरी विचित्र बरचाळतो की काय तू. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे काय बोलतेस तू आणि हे बघ खोलीत जाईपर्यंत जो चांदेकर होतात ना तो मागणाऱ्याला वाटेल ते देईल परंतु स्वतःची गादी तो ते केव्हाही देणार नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की काही कसे बोलतेस. तेव्हा कला म्हणते की अरे काही कसे नाही, अरे तू स्वतःच्या गादीसाठी किती आरडाओरडा करू शकतो, भांडू शकतो हे मला माहिती आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो कशाला इतकं ओरडतेस, इतक्या मोठ्या मनाने मी तुला ऑफर देतोस त्यामुळे तू वरती झोप माझ्या गादीवर आणि मी तुझ्या जागेवर खाली झोपतो तुझ्या गादीवर. तेव्हा आता कला म्हणते की अरे थांब ना चांदेकर, हे बघ मी आता तुझ्या गादीवर झोपते परंतु नंतर मात्र तुम्हाला काही झोपून देणार नाही, अगदी बोलून बोलून तू माझी झोप उडवशील. तेव्हा आता अद्वैत अगदी नम्रपणे म्हणतो की हे बघ कला अगं मी तसं नाही करणार त्यामुळे तू अगदी निश्चिंत झोपू शकते. तर लगेच आता कला म्हणते की कशाला, मी माझ्या गादीवर झोपते आणि तू तुझ्या बेडवर झोपू शकतो. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे काय म्हणजे तुझं नेमकं सुरू आहे, तू माझं हे बघ आपण एकाच रूम मध्ये राहतो, मग जे काही ह्या रूम मध्ये आहे ते सगळं काही आपल्या दोघांचं असेल. आणि तो आता कलाच्या हाताला धरतो आणि तिला म्हणतो की चल ए बरं आता काही बोलू नकोस आणि तो तिला बेडवर बसवतो आणि चार्जर वगैरे आहे तर ते अगदी मागे वगैरे ठेवून तो आपल्या हाताने तिला बेडवर बसून तेथे झोपवतो. अद्वैत स्वतः हे करतो हे बघून आता कलाला थोडंसं विचित्र वाटते. कला म्हणते की अरे हे जे काही आहे तर ते मला विचित्र
वाटते, परंतु तू नक्की हे सर्व म्हणजे मनाने करतोस का, की काही म्हणजे तुला बरं वाटत नाही का, डॉक्टरांना बोलू का? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ, तू काही असं वेड्यासारखं बोलू नकोस, मी तुला एकदा म्हटलो ना की झोप म्हणून, आणि मला सुद्धा झोपून दे. तेव्हा आता अद्वैत लगेच कलाच्या त्या गादीवर झोपतो आणि बघ मी कसं झोपलो. तेव्हा आता कला ही मुद्दाम त्याला म्हणते की अरे मी तुझ्या गादीवर खरं तर झोपले असते, परंतु हे बघ ना किती चुरगाळलेली चादर वगैरे आहे, आणि मला असं चुरगाळलेलं चादर वगैरे असं म्हणजे अंथरून नाही चालत, मला व्यवस्थित झोप नाही लागत. म्हणून अद्वैत लगेच उठतो आणि आपल्या हाताने ती चादर आहे तर ती व्यवस्थित करत असतो. तेव्हा आता कला म्हणते की अरे ठीक आहे मी करते, आणि हे बघ तुला सुद्धा परफेक्ट लागते ना. तर अद्वैत म्हणतो की हो मला सुद्धा परफेक्ट लागते, आणि तो व्यवस्थित सगळं काही करून म्हणतो की आता मला खरंच आरामाची गरज आहे, त्यामुळे मी आता झोपतो. म्हणून तो कलाच्या गादीवरून पडतो आणि कलाला म्हणतो की हे बघ आता लाईट वगैरे बंद कर आणि मला शांत असं झोपून दे. तेव्हा आता कला म्हणते की हो हो गुड नाईट. तेव्हा आता कला ही त्याच्या बेडवर मस्त झोपते आणि अद्वैत तिच्या जागी झोपलेला असतो. त्यानंतर मात्र आता इकडे राहुल गौरवशी बोलत असतो. तेव्हा गौरव त्याला सांगतो की राहुल हे बघ तुम्हाला जे डिझाईन्स दिले होते तर त्या डिझाईन्स मध्ये मी काहीतरी चेंजेस केलेले आहे, आणि इमिजिएटली मात्र ते कलेक्शन आहे तर ते मला लॉन्च करायचं आहे, आणि हे लॉन्च आहे तर ते एकदम मला ग्रँड लेवलला करायचं आहे. त्यामुळे मला ऑफकोर्स ही तर माहितीच आहे की त्यासाठी तुम्हाला आणखीन एक मदत करशील, म्हणून या लॉन्च साठी मला एक सुंदर अशी मॉडेल हवी आहे. ऑफकोर्स म्हणजे असं आहे की ह्या ब्रँडच्या अँबॅसिडर साठी सुंदर मॉडेल अशी हवी आहे, कारण ती आता चांदेकरांसोबत असोसिएटेड असेल म्हणून. म्हणजे हे बघ चांदेकरचा जो काही ब्रँड फेस आहे तर तो आमच्याकडे वळून जर घेतला तर चांदेकर मात्र असे तोंडावर पडतील. तेव्हा आता राहुल म्हणतो की हो ना तू एकदम बरोबर बोलतो, आणि हे बघ तुमचं हे फंक्शन आहे ना ते अगदी व्यवस्थित धडाक्यातच होणार. आणि हे बघ माझ्याकडे एक आयडिया आहे, मी तुला अशी काहीतरी आयडिया देतो, मी तुला अशी एक व्यक्ती देतो की जी जर तुमची मॉडेल झाली तर त्या या गोष्टीची खूप मोठी अशी न्यूज होईल. तेव्हा मात्र आता गौरव विचारतो की अशी कोणती व्यक्ती आहे. तेव्हा मात्र आता लगेच राहुल म्हणतो की माझी बायको नैना, आणि अरे हो ती उत्कृष्ट मॉडेल आहे आणि चांदेकरांची सून सुद्धा आहे. आणि हे बघ चांदेकरांची सूनच जर आता श्रीनाथ ज्वेलरची मॉडेल जर झाली, म्हणजे विचार कर अरे किती मोठा हा अगदी वेगळाच काहीतरी होईल, म्हणून अगदी एक बॉम्ब फुटेल, आणि त्यात म्हणजे चांदेकरांची दुप्पट तर बदनामी होईलच. तेव्हा आता राहुलची ही आयडिया ऐकून मात्र गौरव आणखीनच खुश होतो, आणि खरंच राहुल ही तुझी आयडिया आहे ना ती अगदी मस्त आहे. परंतु राहुल हे बघ जर तुला घरातून प्रश्न विचारले तेव्हा तू काय उत्तर देणार आहेस. तेव्हा मात्र आता लगेच राहुल म्हणतो की हे बघ प्रोफेशनली म्हणजे हा चांदेकरांचा एक स्वभाव आहे, आणि हे बघ म्हणजे तिला जिथे संधी मिळाली त्याने तिथे काम करणं असा उदारमतवादी आमचा अगदी स्वभाव आहे चांदेकरांचा. फक्त तिला तुमच्याकडून फॉर्मल असे एक ऑफर येऊन दे, लगेच ती तयार होईल. तेव्हा लगेच गौरव खुश होतो. गौरव म्हणतो की हो लगेच तिला आमच्या कंपनीकडून एक खूप मोठी ऑफर येईलच, आणि एक गोष्ट म्हणजे मार्केट रेट पेक्षा आम्ही तिला दुप्पट मानधन देऊ. तेव्हा आता राहुल म्हणतो की हो एकदम करेक्ट, आणि चल आता मी फोन ठेवतो. त्यानंतर आता सकाळ होते तर कला ही उठते आणि ती आता लगेच कपाटामधून आपले कपडे वगैरे घेत असते. तर अद्वैतला जाग येते. अद्वैत आता कलाला डोकावून बघतो आणि तो सुद्धा उठून बसतो आणि लगेच घाईने उठतो. कलाला म्हणतो की थांब अगोदर मी जातो. तर कला म्हणते की नाही मी जाते. तेव्हा आता आंघोळीला जाण्यासाठी कलानी अद्वैत यामध्ये पुन्हा तू आणि मी असे सुरू होते. आता कलाने जे काही तिचे कपडे आंघोळीसाठी घेतलेले असतात तर अद्वैत लगेच ते कपडे घेतो आणि तू का आधी जाणार असं विचारतो. तेव्हा आता कला म्हणते की अरे हे बघ मी तुझ्या अगोदर उठले ना. तर अद्वैत म्हणतो की मग काय झाले. तर कला म्हणते की अरे दे माझे कपडे. तेव्हा आता अद्वैत बेडवर ते कपडे फेकतो आणि घे असे म्हणतो. तेव्हा आता लगेच कला ते कपडे घ्यायला जाते. तर अद्वैत म्हणतो की तू नंतर जा असे बोलून तो लगेच आता कलाला ते कपडे घेईपर्यंत बाथरूम मध्ये पळून जातो. कलाही त्याच्यावर ओरडते की चांदेकर. आणि तेवढ्यात आता अद्वैतच्या मोबाईलवर कॉल येतो. अद्वैत आता बाथरूम मध्ये जाणार असतो तोच लगेच त्याला तेथे थांबावे लागते आणि तो आता डोक्याला हात लावून घेतो. तेव्हा आता कलाला खूप हसू येते. तेव्हा मात्र आता अद्वैत सुद्धा एक काही हुशार असतो. तो लगेच कलाचे हात पकडतो आणि कलाला धरून तो आपल्या मोबाईल जवळ घेऊन येतो. कलाचे हात पकडूनच ठेवतो आणि तोपर्यंत फोन घेतो. कला ही जोरात ओरडत असते की चांदेकर चांदेकर. परंतु आता इन्स्पेक्टर साहेबांचा फोन असतो आणि अद्वैत आता तिच्या एका हाताला धरून उभा असतो आणि दुसऱ्या हाताने तो फोन घेतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की हो मी ठीक 11 वाजता तिकडे येऊन पोहोचतो.
हे सगळं काही बोलणं ऐकून तो सरांना येस सर असं बोलून फोन ठेवतो। आता फोन ठेवल्यानंतर कला ही अद्वैतला म्हणते की हे बघ आता लवकर तयार हो, आपल्याला आज सुद्धा ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करावी लागेल। त्यावर आता अद्वैत म्हणतो की अगं तुझ्या समोरच आपण चौकशी तर केली, मग आता पुन्हा आता काय विचारायचं आहे बरं। त्यावर आता कला म्हणते की हे बघ पूर्ण कुठे आपल्याला ती चौकशी करता आली, खरं तर त्या दिवशी आपण चौकशी थांबवली होती आणि आता ती परत सुरू करावी लागेल। परत ते कारण देणं खरंच खूप विचित्र वाटते। तेव्हा आता कला ही विचार करते की यावेळेस मात्र काय कारण द्यायचं आहे, परंतु हे पग आपल्याला जे काही कारण द्यायचं आहे तर कुणाचेही मन दुखवायला नको। त्यामुळे हे पग तुला जर काही कारण सुचत असेल तर तू मला सांग आणि मी सुद्धा काहीतरी विचार करते। आता आपण दोघंही जो काही विचार करू तर ठरवूयात नक्की काही आपल्याला शोधून सापडते की काय। कला म्हणते की हे पग त्यासाठी मी लवकर लगेच आवरून येते, परंतु कला पुन्हा थांबते आणि अद्वैतला कला म्हणते की तू जा, परंतु अद्वैत म्हणतो की तू जा निवांत आंघोळ कर, नंतर मी जाईल। तर कला विचारते की नक्की, मी पटकन येते। तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो की अगं तुझं माझं काय आता, अगं आपलं असं म्हणायचं। आणि तो कलाला म्हणतो की जा तू बिंदास्त जा, अगदी निवांत जा। तेव्हा कलाही गेल्यानंतर आता अद्वैत विचार करतो खरेला आता ह्या रूम मध्ये जराही त्रास व्हायला नको, माझ्या बेडवर तिला झोपायला मिळाले तरी सुद्धा ती कम्फर्टेबल अगदी झोपेल। त्यानंतर आता इकडे राहुल तयार होत असतो आणि तेवढ्या तेथे आता नैनाही तयार होऊन येते आणि राहुलला म्हणते की बेबी हे बघ आता आपण शॉपिंगला जाऊया। तेव्हा आता राहुल म्हणतो की बघू, तर नैना म्हणते की अरे काय बघू चल बरं जाऊया, किती दिवस झाले आपण शॉपिंगला नाही गेलोत। आणि तेवढ्यात तेथे आता रोहिणी येते। रोहिणी आता म्हणते की दोघेही आता गप्प बसतात का। रोहिणी म्हणते की चला आता आपल्याला काहीतरी हालचाल करावीच लागेल। तर आता राहुल विचारतो की काय ग काय झाले। रोहिणी म्हणते की हे फक्त त्या सरोज वहिनीचे जे लक्षणं आहेत ते काही ठीक नाही दिसत, बहुतेक मला असा अंदाज आहे की तिने पार्टी बदललेली असेल। तेव्हा आता हे ऐकून नैना विचारते की काय बोलतात मॉम इन लॉ। नैना म्हणते की मला तर हे वाटलंच होतं। आणि हे बघा त्या सरोज मॅडम असे काय, जेव्हा त्या कलाला घेऊन घरात आल्या होत्या तेव्हाच मला त्यांच्यावर डाऊट आला होता की नक्की ह्या बदलल्यात म्हणून। त्यावर त्या राहुल म्हणतो की मम्मा परंतु आता मात्र आपल्याला जास्त ऍक्टिव्ह व्हावे लागेल, जे काही प्लॅन्स आपल्याला करायचे आहेत ते सगळे त्या कलाच्या विरोधात करावे लागतील। आणि हे पग काही जरी झाले तर शेवटी तिलाच आपल्याला तोंडावर पाडायचं आहे। आणि तेवढ्यात नैनाच्या मोबाईलवर आता त्या गौरवचा फोन आलेला असतो। आता राहुललाही माहिती असते, तर नैना आता ते फोन घेते, म्हणते राहुल एक मिनिट मला एक फोन आलेला आहे। म्हणून ती बोलायला जेव्हा बाहेर जाते तेव्हा राहुलचा चेहरा तर लगेच खुलतो, त्याला माहिती असते की नक्की कुणाचा कॉल असेल। त्यानंतर आता इकडे कलाही अगदी संगीताच्या घरी आईकडे माहेरी आलेली असते। कलाला बघून आता संगीताला खूप आनंद होतो आणि संगीता धावतच येते आणि कलाला विचारते की कले अगं तू आलीस का, बस बरं जरा आराम कर। तेव्हा कला म्हणते की आई खरंच खूप घाम येतोय, अगदी खूप गरम होते। आणि लगेच आता अगदी थंडगार आंब्याची कुल्फी मात्र आता कलाला घेऊन येते। आणि हे बघ लहानपणी मात्र तू सारखा अगदी तोच हट्ट धरायची की आई अगं तू आंब्याची कुल्फी कधी करणार म्हणून। आणि हे बघ आज मात्र मी तुला न सांगताच ती कुल्फी बनवली आणि ती अगदी प्रेमाने ती कुल्फी आता कलाला खायला देते। तेव्हा आता कला कुल्फी म्हटल्यानंतर तिला खूप आनंद होतो आणि खरंच मला खूप आवडते असं ती म्हणून परत ती कुल्फी आता संगीता जवळ देते। परंतु आई मला आत्ता नकोय, आजकाल जरा थंड खाणं मी जरा टाळतेच। तेव्हा लगेच आता कला अगं तू आणि कुल्फीला नाही म्हणतेस, आणि यावर तर माझा खरंच विश्वासच नाही बसत। तेव्हा आता कला म्हणते की हो ना आई, परंतु हल्ली जरा मी काही जरी खाल्ले आईस्क्रीम वगैरे तर माझ्या दातात मात्र झिंजिण्या येतात, त्यामुळे जरा मी थंड खाणं हे टाळतेस। तर संगीता म्हणते की काय थंड खाणं टाळतेस, अगं असे कसे चालायचे, आणि थांब मी आलेच। तेव्हा मात्र आता जी काही दातांची क्रीम आहे सेन्सोडाईनची तर ती आता लगेच संगीता धावतच जाऊन टेबलच्या ड्रॉवर मधून घेऊन येते आणि कलाला म्हणते की ही घे ही वापर। आणि हे बघ गेल्या काही महिन्यामध्ये मला सुद्धा दाताला अगदी काही जरी थंड खाल्ले तरी सुद्धा अगदी झंझण्या येत होत्या, परंतु जेव्हापासून मी ही क्रीम वापरते तेव्हापासून मात्र आता ही ट्यूब वापरल्यानंतर मला इतका फरक पडलेला आहे। त्यामुळे तू सुद्धा आता हिचा वापर करू शकते, डेली इनेच ब्रश कर। आणि त्यावेळेस मात्र मी एका डॉक्टरांकडे दातांच्या गेले होते, तेव्हा मात्र त्यांनी मला असे सांगितले होते की माझ्या दातावर जे काही थर आहे तर त्या अगदी झिजून गेलेला आहे आणि त्यामुळे मात्र माझ्या दातावर ह्या झिंझण्या येतात, आणि त्यांनीच तेव्हा मला ही टूथपेस्ट वापरायसाठी सांगितली होती। आणि खरंच तेव्हापासून जेव्हा मी ही वापरते खूप असा फरक त्यावेळेस अगं जाणवतोय आता सुद्धा। कला म्हणते की हो का, आणि आई हे बघ खरं जर असं असेल तर रोज मी सुद्धा आता
सेन्सोडेन टूथपेस्टनेच आता ब्रश करत जाईल आणि कला लगेच खुश होते। त्यानंतर आता इकडे नैनाला तो फोन आलेला असतो। नैना हॅलो असं म्हणते। आता जो काही फोन आलेला असतो तो श्रीनाथ ज्वेलरचा मार्केटिंग हेड आहे, तर तो सोमनाथ चित्रे। आता नैना म्हणते की हो बोला ना, आणि मी नैना चांदेकर म्हणून तिची ओळख करून देते। तर आता तो सोमनाथ म्हणतो की हे बघा, आम्हाला आमच्या या लॉन्च साठी एक अशी उत्कृष्ट मॉडेल हवी आहे आणि हे बघा आम्ही कॅटलॉग चेक करून बघितले, परंतु सर्वांच्या मताप्रमाणे आपणच आता ह्या असाइनमेंट साठी परफेक्ट आहात असे आम्हाला वाटते। त्यामुळे तुम्ही आमच्या स्टुडिओवर फोटोशूट साठी येऊ शकतात का? तेव्हा आता नैना म्हणते की अहो असं कसं लगेच तुम्हाला शूटला यायला जमेल, कारण तुम्ही तर फोन करताना खूप लेट असा केलेला आहे। आता तो सोमनाथ म्हणत असतो की हे बघा मॅम, अजून लास्ट आहे आणि काही वेळ सुद्धा आहे, त्यामुळे आम्ही तुमचं पेमेंट मात्र नक्की छान करू। तेव्हा मात्र आता नैना विचारते की किती, तर लगेच सोमनाथ चित्रे म्हणतो की 8। तेव्हा लगेच आता नैना विचारते की फक्त 8,000 आणि 8,000। तेव्हा लगेच आता सोमनाथ चित्रे म्हणतो की हे बघा मॅम, मी तुम्हाला 8,000 नाही तर 8 लाख बद्दल बोलतोय। आता 8 लाख म्हटल्यानंतर आता नैनाचे तर होशच उडतात। तिच्या हातातून मोबाईलच खाली पडायला सुरुवात होतो, परंतु तिला इतका आश्चर्याचा धक्का बसलेला असतो। ती म्हणते की बापरे, 8 लाख रुपये, मी तर फार फार यांना 25,000 रुपये म्हणणार होते। त्यामुळे आता किती काही झाले तरी ही ऑफर मात्र मी नाही सोडू शकत। म्हणून आता नैना ही हो म्हणायला सुरुवात करणार, परंतु तेव्हा तिच्या मनात एक विचार येतो, जर मी यांना हो म्हणाले तर मात्र आबा काय म्हणतील। मी जर आता श्रीनाथ ज्वेलर वाले आहे तर त्यांची एक आता मॉडेल आहे, त्यामुळे नाही नकोय सगळेजण मला बोलतील। मात्र नैनाला मागच्या वेळेस जे काही आता नैनाने फोटोशूट केले होतात, तर ते फोटो बघून आबा तिच्यावर किती रागवलेले असतात हे आता क्षण नैनाला आठवतात। नैना आता घाबरून जाते आणि आता जर यावेळेस परत मी काही असे वाकडं पाऊल उचलले तर आबा पुन्हा माझ्यावर रागवतील, म्हणून तिला आता खूप टेन्शन येते। तेव्हा ती आता मनात विचार करते की काय करू, ही ऑफर स्वीकारू किंवा नको स्वीकारू, आणि परत आता विचार करते की तसेही चांदेकर फक्त नावाचे चांदेकर आहेत, त्यात कुठे पैसे देत असतात आणि खूप दिवसापासून मी शॉपिंग सुद्धा केलेली नाही आणि एकतर आता खूप मोठी ऑफर आलेली आहे, त्यामुळे मी अशी पाठ नाही फिरू शकत। त्यामुळे काही झाले तरी आता हे काम मात्र मी करणारच। आणि नैना लगेच आता त्या जो सोमनाथ चित्रे आहे तर त्याच्याशी बोलते आणि म्हणते की तुम्ही मला उद्याचा जो काही टायमिंग असेल तो कॉलवर मेसेज करून सांगा। तेव्हा आता सोमनाथ चित्रे म्हणतो की ठीक आहे। तर नैना खुश होते आणि थँक्यू असं म्हणून फोन ठेवते। आता फोन ठेवल्यानंतर नैनाला इतका आनंद झालेला असतो, तिला काय करू आणि काय नाही, किती आनंदाने उड्या मारू अशी तिची अवस्था होते। त्यानंतर आता इकडे अद्वैत तयार झालेला असतो आणि अद्वैत तयार होऊन आता ते ऑफिसमध्ये येतात। तेव्हा कलाही त्याला म्हणत असते की चल ना। तेव्हा अद्वैत सारखा विचार करत असतो। तेव्हा कला विचारते की अरे काय झाले। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ, तू सगळ्यांकडे लक्ष दे आणि ह्या सगळ्यांकडे बघून तुला असं वाटतं का त्या कोणी स्टाफपैकी हे सर्व कोणी करू शकेल का? तेव्हा आता कला म्हणते की नाही, परंतु हे बघ चांदेकर, अरे आपल्या मनाचं समाधान व्हायला हवे आणि मुख्य म्हणजे या सगळ्यातून तुझी निर्दोष सुटका व्हायला हवी। तेव्हा आता अद्वैत विचारतो की पण अगं काही कारण काय आहे हे ठरवलंस का तू? आपण त्यांना काय सांगणार आहोत, कुठल्या कारण देऊन आपण त्यांची झडती घेणार आहोत बरं? त्यामुळे हे बघ, मला असं काही खरंच सुचत नाही की नक्की कसं त्यांना आपण झडती घ्यायची। तेव्हा आता कला म्हणते की हे बघ, मी सुद्धा तोच विचार करते आणि हे बघ आपल्याला नक्की काहीतरी सुचेल, चल आता आतमध्ये। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की एक सेकंद, मला राहुलच्या कॅबिन मधून काही फाईल्स घ्यायच्या आहेत आणि त्या फाईल मी घेतो, तू सुद्धा माझ्या सोबत चल। म्हणून कला आणि अद्वैत दोघे आता राहुलच्या कॅबिन मध्ये येतात। तेव्हा आता कला ही विचार करत असते, परंतु आता राहुल तेथे जे काही त्याच्या फाईल वगैरे आहे तर त्या अद्वैत घेत असतो। तेव्हा कलाच्या डोक्यात एक विचार येतो। कला म्हणते की हे बघ, आपल्याला स्टाफला जर नाराज करायचं नसेल तर आपण मात्र एक काम करू शकतो, माझी सोन्याची अंगठी किंवा सोन्याची चेन हरवलेली आहे असं आपण परफेक्ट त्यांना सांगू शकतो। त्यावर आता अद्वैत कलाचे ही बोलणे ऐकून म्हणतो की नाही अगं, त्याचा काही उपयोग नाही होणार। काल तर आपण पुन्हा त्यांना एकदा विचारलेलं आहे आणि जर पुन्हा असं करून आपण त्यांना विचारलं तर त्यांना नक्की डाऊट येईल म्हणून। तेव्हा आता लगेच कला म्हणते की बापरे, खरंच चांदेकर, अरे किती खोल विचार करतोस रे तू। तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणतो की अगं कोण आहेस मी, द ग्रेट अद्वैत चांदेकर। तर कलाही त्याच्याकडे बघून हसते आणि खरंच मला खूप बरं वाटलं असं म्हणते। तेव्हा आता लगेच कला म्हणते की म्हणजे याचा अर्थ असा होतो की थोडा तरी तू नॉर्मल आहेस। अद्वैत लगेच तिचं ते बोलणं ऐकून म्हणतो की गप्प बस। आणि तेवढ्यात तिच्या डोक्यात एक प्लॅन आल्यानंतर ती जोरात आता चांदेकर असं म्हणणार, तोच लगेच तिचा धक्का ते फाईलवरील त्या फाईलला लागतो आणि लगेच अद्वैत तिच्यावर ओरडतो की काय वेंधळेपणा का करतेस,
राहुलच्या टेबलवरील त्या फाईल्स खाली पडलेल्या असतात. तर अद्वैत तिला म्हणत असतो की हो तू सुद्धा नॉर्मल आहेस. तर कला म्हणते की जे मी तुला बोललेस तेच तू मला बोलायला पाहिजे का, कारण तुला दुसरं काही बोलायचं सुचत नाही. तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणतो की चल फाईल उचलतेस का. तर कला म्हणते की हो हो उचलते. म्हणून कला जेव्हा त्या फाईल उचलते तेव्हा मात्र तिला त्या फाईलमध्ये ते रिसिप्ट सापडते. हिऱ्यांचे अगदी ते बिल आहे तर ते सापडते. कलाला आता ते बिल बघून धक्काच बसतो. तेव्हा ती विचार करते की साठांच्या वेळी जी काही हिऱ्यांची देवाण म्हणजे विकत घेतले होते दिले होते तर ते हिऱ्यांची रिसीट ही तर आहे. रिसीट आपण शोधत होतो ती तर हिऱ्यांची हीच रिसीट दिसते, परंतु ही रिसीट मात्र राहुलकडे का आली असेल याचा ती विचार करून लगेच अद्वैतला म्हणते की चांदेकर, शारदा सरांच्या डीलच्या वेळेस जी काही हिऱ्यांची रिसीट आपण शोधत होतो ती रिसीट सापडत नव्हती हे तुला आठवते का. तेव्हा कला लगेच आता ती फाईल आता अद्वैतला दाखवते. अद्वैत आता बघतो तर त्याला धक्काच बसतो. तर कला म्हणते की हो इतका वेळ ती रिसीट राहुलकडे होती आणि त्याला हे सर्व माहिती होते की आपण ती रिसीट शोधतोय, म्हणून त्याला आपण इतकं विचारले तरी सुद्धा आता त्याला हे माहिती होते की आपण ती रिसीट शोधतोय, परंतु एका शब्दाने तो नाही बोलला. म्हणजे त्याने मुद्दाम ही रिसीट येथे त्याच्याकडे ठेवलेली असावी, त्यासाठी आपल्याला त्याला याच्याबद्दल विचारायलाच पाहिजे. तेव्हा आता कला आणि अद्वैत राहुलला जे काही संशय आहे तर तो त्यांचा खरा ठरलेला असतो. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये तेव्हा अद्वैत आणि कला हे घरी येतात. तर अद्वैत राहुलला म्हणतो की हे बघ आज मात्र ऑफिसमध्ये असताना मी तुझ्या कॅबिनमध्ये गेलो होतो आणि तेव्हा मात्र तुझ्या त्या कॅबिनमध्ये मला ही फाईल सापडली आणि त्यात म्हणजे ही रिसीट आणि हे बघ आणि मिस्टर साठांच्या ऑफरसाठी जी काही ऑर्डर होती तर त्यासाठी हिरे जी मागवले होते तर ती ही रिसीट आहे. म्हणून अद्वैत सगळ्यांच्या समोर ती रिसीट सर्वांना दाखवतो. तेव्हा मात्र रोहिणी आता काहीतरी वेगळाच आरोप करत असते. तर कला पुढे येते. कला म्हणते की हे बघा रोहिणी मॅडम ही काही वेगळी अगदी बिलं नाही. ही बिलं जर माझ्या पर्समध्ये तुम्हाला सापडली असती तर तुम्ही मला जाब तर विचारलं असतात. त्यामुळे आता राहुलने जे काही प्रश्न चांदेकरने विचारले त्याची उत्तर तर त्याला द्यावीच लागेल. तेव्हा आता राहुल, रोहिणी आणि नैना खूप घाबरतात. तर मित्रांनो आता पुढे काय होतं काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.